शेती करत असताना आपल्याला पिकांमध्ये विविध समस्या जाणवतात। त्यामधील एक समस्या म्हणजे शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये पिकावरती वेगवेगळे टिपके, वेगवेगळे डाग किंवा पिकाचे पान पिवळे पडणे व पिकाच्या पानांचे कडा वाळत जाणे। विविध परिणाम आपल्याला पिकावरती दिसून येतात। ते परिणाम वेगवेगळ्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्याला दिसून येतात। तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणते अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्याला कोणती लक्षणे दिसतात व त्या लक्षणांवरून आपण समजू शकतो की कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आपल्या पिकाला आहे व त्यानुसार आपण या पिकासाठी खतांचे नियोजन करू शकतो। मुख्य अन्नद्रव्ये। 1. नत्र कमतरतेची लक्षणे। 1. फुटीच्या तळाकडील पाने प्रथम पिवळी होतात व नंतर शेंड्याकडील पाने पिवळी पडू लागतात। 2. वेलीची वाढ कमी प्रमाणात होते। 3. पानांचा रंग एकसारखा प्रथम फिकट व नंतर पिवळा होतो। 4. कमतरता जास्त असल्यास पाने लालसर किंवा भुरकट होऊन गळू लागतात। 5. नवीन फूट, देठ आणि फुटीच्या खोडाचा पुंजका पिंक वा लाल रंगाचा होतो। 6. पाणी कमी प्रमाणात असणाऱ्या भागात पानाच्या कडावरील बाजूस वळतात व नंतर वाळून जातात। 6. जमिनीचा समाधानकारक निचरा नसेल तर वेलींच्या पानांवर पिवळसर रंगाची छा निर्माण होते। खालील प्रकारच्या जमिनीत नत्राची कमतरता जास्त भासते। 1. वालुकामय जमीन व भरपूर पाऊस असणाऱ्या जमिनी। 2. ज्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ कमी असतात अशा जमिनी। नत्राची कमतरता दूर करण्यासाठी खालील उपाय योजना करावी। 1. नत्रयुक्त खतांचा वापर जमिनीतून किंवा फवारणीद्वारे करावा। 2. शेणखत, पेंडी यांचा वापर केल्यास नत्राची कमतरता जास्त भासत नाही। 3. सध्या बाजारात मिळणारी निरनिराळ्या प्रकारची द्रव्यरूप नत्रयुक्त खते ठिबक सिंचनातून वापरावीत। 2. स्फुरद या घटकाच्या कमतरतेची लक्षणे। 1. वेलीच्या शेंड्याची व मुळांची वाढ खुंटते। 2. वेलीची पाने लहान राहतात व त्यावर लाल रंगाचे डाग दिसतात। 3. पानाचे देठ व काडीही लालसर होते। 4. पानाच्या शिरा काही प्रमाणात निळसर दिसतात तर पानांच्या कडा खालचे बाजूस वळतात। 5. फळधारणेचे प्रमाणात घट होते। खालील प्रकारच्या जमिनीत स्फुरदची कमतरता जास्त प्रमाणात आढळते। 1. चुनखडीयुक्त जमीन। 2. जास्त काळ पाणी धरून ठेवणारी जमीन। खालील कारणामुळे स्फुरदाची कमतरता आढळून येते। 1. जमिनीत जास्त काळ ओलावा राहणे। 2. कमी तापमानामुळे वेलींना स्फुरद घटक घेता येत नाही। 3. स्फुरदाचे कॅल्शियमबरोबर क्रिया होऊन कॅल्शियम फॉस्फेट तयार होते व वेलींना स्फुरद घेता येत नाही। स्फुरदाची कमतरता दूर करण्यासाठी खालील उपाययोजना करता येईल। 1. जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात शेणखताचा वापर करावा। त्यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते व स्फुरद उपलब्धतेचे प्रमाण वाढते। 2. सुपर फॉस्फेट किंवा डायमोनियम फॉस्फेट खताचा वापर करावा। 3. फवारणीद्वारे फॉस्फॉरिक ॲसिडचा उपयोगही काही बागायतदार अलीकडे मोठ्या प्रमाणात करतात व त्याचे परिणामही चांगले असल्याचे आढळून आले आहे। 3. पालाश कमतरतेची लक्षणे। 1. पालाश या घटकाच्या कमतरतेची लक्षणे फुटीच्या मधल्या भागातील पानावर दिसतात। त्यामध्ये पानांचा रंग कडेकडून मध्याकडे शिरापर्यंत पसरतो। 2. पानाच्या कडावर लालसर तपकिरी डाग पडून कडा बळतात व खालच्या किंवा वरच्या बाजूस वळतात। 3. उन्हाळी हंगामामध्ये घडासमोरील किंवा शेजारची पाने उन्हात असल्यास ती जांभळट व तपकिरी होतात। 4. वेलीवर घडांचे प्रमाण जास्त असल्यास पालाशच्या कमतरतेमुळे पानगळ सुरू होते। 5. पालाशची कमतरता जास्त प्रमाणात असल्यास घड लहान व घट्ट राहून मणी एकावेळी पिकत नाहीत। 6. नवीन पाने पिवळसर होऊन त्यावर कडेच्या बाजूस नेक्रोटिक स्पॉट दिसतात। 7. पालाश कमतरतेमुळे घडाची वाढ व मण्यांची पिकण्याची पाणी उतरण्याची क्रिया मंदावते।
खालील कारणामुळे पालाश या अन्नद्रव्याची कमतरता आढळते. 1. पाण्याचा जास्त प्रमाणात निचरा होणाऱ्या जमिनी. 2. वेलीवरची फार अधिक प्रमाणात फळधारणा तसेच कमी पाऊसमान किंवा अपुरा पाणीपुरवठा अशा परिस्थितीत पालाशची कमतरता निर्माण होऊ शकते. पालाश या अन्नद्रव्याची कमतरता खालील प्रकारे दूर करता येईल. द्राक्षबागेमध्ये नियमित योग्य वेळी पालाशयुक्त खताचा वापर करून पालाशची कमतरता दूर करता येते. द्राक्ष पिकास म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ऑफ पोटॅश इत्यादी खते वापरतात. यामध्ये म्युरेट ऑफ पोटॅश द्राक्ष पिकास काही प्रमाणात हानिकारक ठरते. एडलबॉर 1966 यांनी व्हिएन्ना येथे माती विना शेती त्यालाच सोल्युशन कल्चर असे म्हणतात. यामध्ये एडलबार यांनी या पद्धतीने द्राक्षावर प्रयोग केले व सर्व पोषक अन्नद्रव्ये विद्राव्य स्वरूपात देऊन त्यात 3 वर्षापर्यंत वेली वाढविल्या होत्या. या वेलीपासून मिळालेले घड, पाने व देठ यांचे रासायनिक पृथक्करण केले आणि त्यात त्यांना असे आढळून आले की पोटॅशियम क्लोराईडच्या जास्त प्रमाणातील वापरामुळे द्राक्षवेलीच्या उत्पादनात घट झाली. कारण पोटॅशियम क्लोराईडच्या दिलेल्या मात्रेमुळे वेलीवरील घडांची संख्या कमी होऊन त्यांचे वजनही कमी झाल्याचे आढळते. रसाच्या शर्करामध्ये निश्चित घट झाल्याचे आढळून आले. सायमेल व इतर 1062 यांनी असे दाखवून दिले की क्लोराईड हा अतिशय घातक घटक आहे. याचा ॲस्कॉर्बिक ॲसिड, हरितद्रव्ये आणि रंगीत द्रव्ये यावर परिणाम होतो. या खताचा वापर जास्त प्रमाणात झाल्यास द्राक्षवेलीची पानेही करपतात. त्यामुळे द्राक्षवेलींना सल्फेट ऑफ पोटॅश, नायट्रेट ऑफ पोटॅश इत्यादी क्लोराईड नसलेली खते वापरावीत. तसेच अधिक माहितीसाठी नवक्रांती ॲग्रो पंढरपूर यांच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.